जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। वारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरे मनाला तोवरी। हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटभरी, पुरे मनाला तोवरी। तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे मनाला तोवरी। ओम नमो जिगणनायका एकदंत वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी। आता अभिनव वागी विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिले म्हा। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जोडून या कर चरणी ठेवितो माथा, ठेवितो माथा, परसवी विनंती माझ्या पंढरीनाथा, परसावी विनंती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं, कंसचारूणमर्दनं, देवकी परमानन्दनं, कृष्णं वन्दे जगद्गुरु। मनोजवमारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजवानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो,
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची या भूतलावर जन्माला आलेला तुमचा आमचा जडजीवांचा उद्धार करणारे संत मान्य संत जगतमान्य संत श्रीमंत मान्य संत सगळ्या मुनी संत त्या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय सांगतोय भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या ज्या लीला केल्या ना भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जेवढ्या जेवढ्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे मनुष्य द्या हा मनुष्य द्या असा आहे की 84 लक्ष योनीमधून फिरत फिरत भ्रमण करत असताना एकदा तुला मनुष्याचा जन्म भेटला. बरोबर आहे. एकदा मनुष्याचा जन्म भेटल्यानंतर त्या मनुष्य देहाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे म्हणून सार्थकासाठी आपण पहिल्या दिवशी जगाच्या मालकाचं नाम उच्चारलं. बरोबर आहे की नाही. जगाच्या मालकाचं नाव उच्चारलं पण जगाच्या मालकाचं नाव उच्चारल्यानंतर आम्हाला काय प्राप्ती होणार आम्हाला काय फळ प्राप्ती होणार म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा तुम्हाला फल प्राप्ती होईल तुम्ही नाम त्या ठिकाणी घ्याल आणि नाम घेतल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी मी काहीतरी देणार म्हणून काय देईन याल तरी यारे लागे काय करा तुम्हाला जर प्रसाद जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला माझ्या सोबत यावं लागणार. काय करावं लागणार माझ्या सोबत यावं लागणार. दुसऱ्याच्या सोबत गेल्यानंतर तुम्हाला काहीच भेटणार नाही आणि माझ्या सोबत जर आले ना तर मी खात्री देऊन तुम्हाला सांगतो आजी देतो पोट भरी. काय करेल मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की तुमचं पोट भरेल एवढं मी तुम्हाला खायला देईल. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही काय म्हणाल मग देवा आता बस झालं तरी मी थांबणार नाही तुम्हाला देतच राहील. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल माहिती का कीर्तनाला आल्यानंतर तुम्ही गडबड गोंधळ केला तर प्रसाद भेटेल का भेटेल का प्रसाद नाही भेटणार. मग त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात बाबा जर तुम्हाला प्रसाद पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी काय करावं लागणार हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. काय करावं लागणार आपल्याला कोणासोबत बोलावं लागणार नाही हळूहळू जावं लागल आणि शेवट त्या ठिकाणी कीर्तन झालं ना का मग तुम्हाला तो प्रसाद भेटणार. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हो हा प्रसाद म्हणजे आपलं पोट भरायचा प्रसाद आहे का नाही ना महाराज. हा प्रसाद त्या ठिकाणी फक्त प्रसादासारखा खायचा असतो पोट भरण्यासारखा नसतो. विठ्ठला विठ्ठला हा झाला एक अंगाने. दुसऱ्या अंगाने सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात ए गोपाळांनो अरे तुम्ही सगळे अगरबत्ती छाप आहेत ना तुमच्या घरामध्ये काय भेटतं का नाही दही दूध तूप लोणी. हो गोपाळ म्हणतात आमच्या घरामध्ये काय भेटतं आम्हाला काहीच भेटत नाही सगळं जातं डेअरीला. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोपाळांना सांगतात अरे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर माझ्या सोबत यावं लागणार. काय करावं लागणार माझ्या सोबत आले ना तर मी खात्री देऊन सांगतो तुम्हाला भरपूर खायला देईल. हो म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात कृष्ण माझ्यासोबत गोपाळांनो माझ्यासोबत चला आणि माझ्यासोबत आल्यानंतर तुम्हाला निश्चित दही दूध तूप लोणी सगळं खायला देईल पोट भरेपर्यंत खायला देईल. पण असं जर आपल्याला खायचं असलं तर आपण आरडाओरडा करत गेलो आणि एखाद्या गवळणीच्या घरामध्ये घुसलो तर आपल्याला भेटेल का खायला नाही भेटणार ना. की गवळण उठणार आपल्याला हुसकून देणार आपल्याला दही दूध तूप लोणी खायला भेटणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. काय करावं लागणार आपल्याला गुपचूप जावं लागेल एकदम सुंबडीमध्ये. कसं एकदम सुंबडीत जावं लागणार आणि मग निवांत आपण घर शोधणार त्या घरामध्ये जाऊन दही दूध तूप लोण्याची चोरी करणार आणि ती चोरी आपण खाणार. पण काला एवढा खायचा ह्या काल्याला एवढं महत्व आहे तो काला खात असताना फक्त खायचा त्यानं पोट भरायचं नाही आणि तो काला खाली सुद्धा सांडवायचा नाही. झालं कीर्तन विठ्ठला विठ्ठला.
बघा तुमच्या समोर अभंगाचा दोन्ही अंगाने भाव मी ठेवलेला आहे आणि आता आपल्याला यथार्थ भाव बघायचा आहे. कसा? एकदम यथार्थ भाव बघायचा आहे. विठाला विठाला. गेली 14 दिवस अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या 750व्या सोहळ्यानिमित्त हा कीर्तन महोत्सव आज 14 दिवस पूर्ण होत आहेत. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सुंदर सुंदर त्या ठिकाणी गुलाबजाम, बासुंदी, दहीवडे भेटले का नाही? लाडू भेटले का नाही? जिलेबी भेटले का नाही? अहो बाहेर तर दिले का नाही जिलेबी लाडू? दिले की नाही? कीर्तनात तर भेटले पण बाहेर पण लाडू भेटली, एक दिवस जिलेबी भेटली. मी आलो होतो ना मध्ये 1-2 दिवस, म्हणून मी पण जिलेबी घेतली, लाडू घेतली, म्हणून मला माहित आहे का जिलेबी पण भेटली, लाडू पण भेटले. आणि आज त्या ठिकाणी तुम्हाला खायला भेटणार. महाराज काय माहितीये का? काय भेटणार माहितीये का? अहो डाळ भात सोडा, आज काला खायला भेटणार. विठाला विठाला. ज्यांच्या अथक मार्गदर्शनातून, अथक नियोजनातून हे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे, ज्यांच्या 3ऱ्या मुलाप्रमाणे आणि जालिंदर महाराजांच्या 2ऱ्या मुलाप्रमाणे हरिभक्त पारायण आदरणीय वंदनीय, ज्यांचं कायम त्या ठिकाणी मला कुठेही जाऊ मार्गदर्शन आहे, असे आमचे आदरणीय वाढवणे महाराज आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आमचे जालिंदर महाराज फटांगरे यांच्या अथक नियोजनातून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आज 14 दिवस पूर्ण होत आहेत. आणि त्या 14 दिवसासाठी महाराज कोणीतरी त्यांना सोबतीला पाहिजे का नको? पाहिजे की नको? म्हणून मेळ, म्हणून तुमचा आमचा सगळ्यांचा मेळ या ठिकाणी जमवला. महाराज कीर्तन करणं हे खूप सोपं आहे, पण कीर्तन जमवून आणणं हे खूप अवघड आहे. महाराज आज 14 दिवस तुम्ही बघतायत कोण कोण येतंय, कोण कोण नाही येत. महाराज मी तर फक्त मध्ये 2-3 दिवस कीर्तनाला आलो. आता सगळ्यांना सांगायचं वेगळं काही कारण नाही. दुःख बांधवडी आणि आमच्या मागे काय लागलंय या वर्षीपासून? म्हणून महाराज रात्रीचा, दिवसाची, हाडाची आता मासच राहिला नाही. विठाला विठाला. कसं आहे माहिती का? लहान पोरगे, लहान पोरानं काही केलं तरी, लहान पोरानं काही केलं तरी चालतं. लहान पोराला माप आहे महाराज, म्हणून हे माणसं मला घेतात त्यांच्यासोबत. नाहीतर महाराज, नाहीतर कोणी कोणी काय काय म्हणाल माहिती का? ते भागवत महाराज त्याच्या कीर्तनाच्या दिवशी येतं आणि आमच्या कीर्तनाच्या दिवशी एकही दिवस येत नाही. कशाला त्याच्या कीर्तनाला जातात? बरोबर आहे की नाही महाराज? पण सगळ्यांना व्याप माहीत आहे. आताशी आमची कुठेतरी सुरुवात झाली, म्हणून बाबा सगळ्यांची त्या ठिकाणी क्षमा मागतो. ज्या दिवशी मला यायला भेटलं त्या दिवशी मी येईल, ज्या दिवशी नाही भेटलं त्या दिवशी समजायचं भागवत महाराज नाही. विठाला विठाला. आपल्याला जास्त वेळ त्या ठिकाणी घालवायचा नाही, आपल्याला सरळ त्या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश करायचा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा अभंग महाराज कालापर प्रकरणातील आहे आणि गवळण प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारांनी अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. हो, काला 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 म्हणजे काय हो? अहो तुमचा सप्ताह चालू आहे ना महाराज. मानपड्याला सप्ताह सुरू झालाय. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, 12 दिवस झाले, कालचा 13वा दिवस होता, 14 दिवस झाले तरी यांचा सप्ताह संपना. काय झालं? 14 दिवस झाले तरी सप्ताह संपना. महाराज जोपर्यंत तुमच्या सप्त्याचा काला होत नाही तोपर्यंत लोक काय म्हणणार? यांचा सप्ताह अजून चालू आहे. सप्ताह 1 दिवसाचा असो, सप्ताह 10 दिवसाचा असो, सप्ताह महिन्याचा असो, ज्या दिवशी सप्त्याची काल्याने सांगता झाली त्या दिवशी सांगायचं सप्ताह झाला, काला झाला, आता इथून सगळे हाला. विठाला विठाला. मी नाही सांगत महाराज, माऊली ज्ञानोबा उदाहरण देऊन सांगतात. काय उदाहरण देतात? एखादी नदी त्या ठिकाणी वाहतय 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 महाराज, कुठपर्यंत वाहतय? नदी नाले त्याच्यामध्ये येऊन मिसळतात आणि मिसळल्यानंतर सुद्धा ती चालत असते चालत असते. कुठपर्यंत चालत असते महाराज?
ज्या वेळेस ती एखाद्या मोठ्या समुद्राला जाऊन मिळते ना, त्याची पूर्णता त्या ठिकाणी प्राप्तता होते ना, त्या दिवशी आपण समजायचं की आता समुद्राला त्या ठिकाणी मिळली, हिची पूर्णता प्राप्त झाली. महाराज मंदिराचं काम चालू आहे. कुठपर्यंत चालू आहे महाराज? ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे. अहो मंदिराचं काम चालू आहे पण कुठपर्यंत चालू आहे? ज्या दिवशी मंदिराला कळस चढेल ना, त्या दिवशी आपण समजायचं मंदिराच्या कामा कळसू, कळस पूर्ण झाला म्हणजे मंदिर पूर्ण झालं. आणि हा काला सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. कुठपर्यंत चालू आहे? ज्या दिवशी त्याचा काला झाला त्या दिवशी आपण समजायचं आता सप्ताह संपला. विठ्ठला भगवान परमात्म्याने काला कृष्ण अवतारातच काय केलं? आजच्या दिवशी ना महाराज कीर्तनकार बुवा बांधलेला असतो. काय अहो उपरण्यानं नाही महाराज. तर तुम्ही म्हणाल उपरण्यानं नाही बांधलं, मग सराठ्यानं बांधलंय का? हा सराठ्यानं पण नाही बांधला, उपरण्यानं पण नाही बांधला महाराज. आजचा कीर्तनकार हा नियमाने बांधलेला असतो. हो कीर्तनकार नियमाने बांधलेला असतो. कसं तुम्हाला सांगू का? इतर दिवशी महाराज कीर्तनकाराने सासू जावयाच्या गोष्टी सांगितल्या तरी चालतात, पण आजच्या दिवशी कीर्तनकाराला दुसरं सांगणंच नाही. आजचा दिवस फक्त भगवान परमात्म्याचं सांगायचं महाराज. हो भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये काला का केला महाराज? हो भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत ना, अनंत अवतार भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत महाराज. अंश अंशांशी भावेश कला पूर्णोत्तम असे अनेक अवतार आहेत. भगवान परमात्म्याने राम अवतारामध्ये का काला केला नाही महाराज? कारण राम अवतार हा एक वचनी, एक बाणी, एक पत्नी होता. बरोबर आहे की नाही? त्या अवतारामध्ये काला करता आला नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार होता, म्हणून त्या अवतारामध्ये काला केला. विठ्ठला काला म्हणजे एवढा सोपा साज आहे का? नाही ना महाराज. आता तुम्ही म्हणाल काला काय याच्यात काय असतं? दही लाई आणि कुरमुरे एवढंच असतं. बरोबर आहे? हे तर आम्ही आमच्या घरी जाऊ बनवू, दही घेऊ, दूध घेऊ, तूप घेऊ, असं माठ बनवू आणि आम्ही पण दही दूध खाऊ. हे होईल का मान्य? हा तुमच्या घरामध्ये याच्यासाठी उदाहरण देतो तुम्हाला. तुमचं घर तुम्ही नवीन घेतलं, 25-26 लाखाचं कोटी रुपयाचं घर घेतलं तुम्ही. बरोबर आहे की नाही? आणि घर घेतल्यानंतर तुम्ही काय ठेवता तिथं? काय ठेवता? अहो घर घेतलं का नाही तुम्ही? सांगा ना. घेतलं का नाही घर? मग काय केलं तुम्ही? घरात पूजा ठेवली महाराज. पूजा ठेवली आणि पूजाला सत्यनारायण पूजा ठेवली आणि पूजेला तुम्ही काय केलं महाराज? प्रसाद. प्रसाद कोणता केला? शिरा. तो शिरा तुम्ही इतर दिवशी खाऊन बघा आणि ज्या दिवशी सत्यनारायण पूजा करता त्या दिवशी तो शिरा खाऊन बघा. बदल आहे की नाही? मग महाराज तो ब्राह्मण त्या ठिकाणी सगळी कथा सांगतो, सगळा विधी पार करतो आणि विधी पूर्ण झाल्यानंतर त्या रव्याचं रूपांतर प्रसादामध्ये जातं. तसंच महाराज काल्याचा प्रसाद सुद्धा एवढा सोपा नाही. ज्या वेळेस सगळं भगवान परमात्म्याच्या चरित्र इथं सांगितलं जातं त्याचं रूपांतर त्या दही दुधाचं कुरमुऱ्याचं रूपांतर काल्यामध्ये होतं आणि तो काला तुम्हाला खायला भेटतो. अहो हा काला एवढा सहजासहजी भेटत नाही महाराज. अहो वैकुंठातल्या देवांना सुद्धा काला भेटला नाही. हो वैकुंठी तो नाही ऐसे कवळ काही काल्याचे महाराज. वैकुंठातल्या देवांना तर सोडा महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गातील देव सुद्धा
सुद्धा काय म्हणतात, बाबा हा काला खाण्यासाठी आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागल. अहो तुम्ही आम्ही एवढी भाग्यवान माणसं आहेत महाराज की तुम्हा आम्हाला हा काला सहजासहजी खायला भेटतो. एक दिवसाचा प्रसंग आहे महाराज, ब्रह्मदेवाला काला खायला झाला. आपल्या ब्रह्मदेव महाराजांना नाही बरं का, हा स्वर्गातल्या ब्रह्मदेवाला काला खाण्याची इच्छा झाली आणि ब्रह्मदेव येऊन गोपाळांमध्ये बसले आणि गोपाळांमध्ये बसल्यानंतर महाराज सर्व गोपाळांमध्ये बसले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना काला वाटत 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 ब्रह्मदेवापर्यंत गेले आणि ब्रह्मदेवापर्यंत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे देवा तुला काला भेटणार नाही. काय सांगितलं, तुला काला भेटणार नाही. ब्रह्मदेवाला राग आला, ब्रह्मदेव उठला आणि सभेतून निघून चालला. चालत असताना महाराज तोंड पडलेलं होतं. समोरून त्याचा मुलगा आला, महाराज नारायण महाराज आले आणि नारायण महाराजांनी सांगितलं ना तुमचा चेहरा का पडलेला आहे हो. त्यांनी सांगितलं, अरे मला दही लाय काला खायची इच्छा झाली आणि मला भगवंताने काला दिला नाही म्हणून माझं तोंड पडलेलं आहे. नारायण महाराजांनी सांगितलं, बाप्पा तुम्हाला जर काला खायचा असेल ना तर असा वेश धारण करून चालणार नाही म्हणे. तुम्हाला काय करावं लागणार, चंपी करावं लागणार, धोतर घालावं लागणार, हातात घोंगडी घ्यावं लागणार, हातामध्ये काठी घ्यावं लागणार आणि गोपाळाचा वेश धारण करून जा, तुम्हाला निश्चित काला खायला भेटेल. असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेवानं तो सुद्धा खटाटोप केला, पुन्हा जाऊन गोपाळांमध्ये बसला. पण बसल्यानंतर महाराज फक्त हातच वर केला आणि मान खाली घातली. हो वारणारे आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. वाटत 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 पुन्हा गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, हे गिराईक निश्चित डबलच आहे. काय आहे गिराईक, निश्चित डबलची. वाढणाऱ्याला महाराज बरोबर माहित होतं कोणता महाराज कोणत्या पंक्तीला बसला होता, कोणी डबल जिलेबी घेतली, कोणी डबल लाडू घेतला, हे बरोबर वाढणाऱ्याला माहित असतं. जगाच्या मालकानं सांगितलं, अरे देवा तुला एकदा सांगितलं ना तुला काला खायला भेटणार नाही. का भेटणार नाही, कारण तू एका वेळेस फक्त एकच भोगू इच्छितो. एक तर ब्रह्मपद भोगू इच्छितो, नाहीतर काला भोगू इच्छितो. सांग काय भोगायचंय तुला. एवढा अपमान केल्यानंतर त्या ब्रह्मदेवाचा त्याला किती राग येणार हो. ब्रह्मदेवानं विचार केला, मला यानं काला खायला दिला नाही ना, आता याचा बेतच बघतोय. ब्रह्मदेवानं काय केलं महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची काळी गाय गोपाळ सगळे चोरून निघून गेला महाराज. निघून गेल्यानंतर त्याला एक वाटत होतं की आता मी याच्या गायी गुरं वासरं गोपाळ घेऊन आलो ना, आता कृष्णा माझ्याकडं येणार आणि आल्यावर मला सांगणार, अरे देवा माझा तेवढा गाय एक दे ना, माझा तेवढा गोपाळ दे ना. आणि मग त्याने असं सांगितलं ना का मग मी त्याला सांगल, कृष्णा तुझा गोरा देतो, तुझी गाय देतो, पण एक गाय एक घास काला. किती खटाटोप आहे हो. एक गाय देतो एक घास काला, एक गोपाळ देतो एक घास काला, जमल का तुला. हा विचार कोणाच्या मनात चालू होता, ब्रह्मदेवाच्या. पण ब्रह्मदेवानं सुद्धा विचार केला, महाराज कृष्ण 1 महिना झाला, 2 महिना झाला, वर्ष झाला कृष्णा काही, तो जगाचा मालक आहे दादा हो. कृष्ण येईना झाला म्हणून ब्रह्मदेवानं विचार केला, आता मलाच पुन्हा कृष्णाकडे जाऊन बघावं लागणार काय मेळ आहे. म्हणून ब्रह्मदेव पुन्हा कृष्णाकडे गेले आणि जाऊन बघतात तर काय महाराज काय प्रकार, जसे यांनी काळी गाय नेली होती तशीच काळी गाय इकडं तशीच तिकडं, जसा लंगडा गोपाळ इकडं तसाच लंगडा गोपाळ तिकडं. महाराज मला सांगण्याचं कारण फक्त एवढं, महाराज ब्रह्मदेवाने सुद्धा शेवट विचार केला, अरे मी कोणाची परीक्षा घेतोय, माझ्या बापाची परीक्षा घेतोय. हा काला एवढा उत्तम आहे महाराज, तो फक्त या मृत्यू लोकांमध्ये 2 पायाच्या माणसाला तुम्हा मला भेटतो. विठाला विठाला एवढा उत्तम महाराज तो काला. मग काल्याच्या दिवशी फक्त कीर्तन करणं काय करावं महाराज, दुसरं तिसरं भरडत बसू नये, फक्त एकच सांगावं काय, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, Puri
कसं महाराज आजच्या दिवशी फक्त चरित्राचा फक्त उच्चार करायचा, विचार करायचा नाही ना आचार करायचा नाही. काय विचार करायचा नाही महाराज? तुम्हाला उदाहरण देऊन जाईल. आकाशाचा कागद, समुद्राची लेखणी, कल्पतरूची लेखणी केली आणि लिहायला तुमच्या मानपाड्यातली अंगणवाडीची बाई बसवली. आहे का मानपाड्यात अंगणवाडी? नाही महाराज. आता अंगणवाडी राहिली नाही आणि अंगणवाडी शब्दही या लहान मुलांना माहित नाही. आता डायरेक्ट काय माहितीये का? नर्सरी, KG, 5G. काय महाराज? डायरेक्ट नर्सरी, KG, 5G. म्हणून आताच्या मुलांना अंगणवाडी माहित नाही महाराज. अहो तुमची अंगणवाडीची बाई सोडा महाराज. स्वतः सरस्वती माता जरी कृष्णाचं उच्चारण लिहायला बसले ना तरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा उच्चार लिहू शकत नाही. हो विचार, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने महाराज 12 गावाग्नी गिळाला होता. किती हो? किती? 12 गावाग्नी. आपल्या समोर माचीची काडी टाकली, हो बाप उडतो की नाही? नाही महाराज. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ह्या करंगळीवरती, काय करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला होता. तुमच्या आमच्या पाटणीवर साधं 30 किलोचं पोतं दिलं ना, लुगडे महाराज धरा, लुगडे महाराज धरा. काय करतो? नाही. आपल्याला एवढं सुद्धा वजन जर झेपू शकत नाही तर आपण त्याचा विचार करू शकतो का? आहे ना महाराज. आचरण सुद्धा करू शकत नाही. हो एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळ सकाळी रडायला सुरुवात केली महाराज. एवढी रडायला सुरुवात केली. आईनं विचारलं, अरे कृष्ण तुला काय पाहिजे सांग ना, रडतो कशाला रे कृष्णा? कृष्णाने सांगितलं, आई मला भूक लागली. अरे मग एवढंच आहे ना, आपल्या घरामध्ये दही दूध तूप सगळं आहे, मग रडायचं कारण काय? पंचपक्वान्नाचं ताट वाढून कृष्णाच्या समोर ठेवलं. कृष्णाला सांगितलं, कृष्णा खा. पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडू लागले. एवढे रडू लागले. आईनं पुन्हा विचारलं, अरे बाबा, अरे आता का रडतो? आता दिलं ना तुझ्या समोर ताट, खा ना आता गप. कृष्ण सांगतो, आई हे सगळे पदार्थ मला एकत्र कालवून दे. काय सांगितलं? एकत्र कालवून दे. आईने सगळे पदार्थ घेतले, एकत्र कालवले महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायला लागले महाराज. काळी 5च्या स्वरात. तो स्वर एवढ्या मोठमोठ्याने रडू लागले. आईनं शेवटी कृष्णाला हात जोडले, बाबा आता रडायचं कारण सांग. कृष्णानं सांगितलं, आई हे सगळे पदार्थ आता मला वेगळे वेगळे करून दे. काय सांगितलं? हे सगळे पदार्थ वेगळे वेगळे करून दे. असं सांगितल्यानंतर आईच्या डोक्याला महाराज झिमल्या. अहो साधी आपली माता जर तांदूळ निवडायला बसली आणि तिच्यात जर खडे असले तर तिला काय काय मनात येतं महाराज? इथं तर सगळे पदार्थ वेगळे करायचे, कसे वेगळे करा? शेवटी आईनं कृष्णाला सांगितलं, बाबा हे माझ्या हातानं काही होणार नाही, तुलाच काहीतरी करावं लागल. कृष्णाला सांगितलं, आई हे तुला जमणार नाही. आईनं सांगितलं, नाही बाळा. आई तुला जमणार नाही? नाही बाळा. अगं आई हे जर तुला जमणार नाही, त्यानं काय केलं कृष्णानं महाराज? आईचा साडीचा पदर घेतला महाराज, त्या पंचपक्वान्नाच्या ताटीवरती फिरवला आणि सगळे पदार्थ महाराज वेगळे वेगळे झाले. हो सांगण्याचं कारण फक्त एवढंच आहे महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ना विचार करू शकतो ना आचार करू शकतो. आजच्या दिवशी फक्त करू शकतो तो आपण उच्चार. विठ्ठला तुम्ही आम्ही मेल्यानंतर आपलं चरित्र काय? तुम्ही आम्ही मेल्यानंतर भागवत महाराज आज मेला ना, भागवत महाराज आज मेला नंतर काय म्हणतील माहितीये का? चांगलं होतं बिचारा, यायचं कधी कधी कीर्तनाला, करायचं तोडका मोडकं कीर्तन, यायचा बिचारा होता लुकडासा पण यायचा. महाराज साधं उदाहरण देऊन जाईल. तुम्हाला माणसाची किंमत जर तुम्हाला ओळखायची असेल ना तर माणसाला एकदा जळावं लागतं. कोणत्याच गोष्टीला काय एकदा जळल्याशिवाय महाराज त्याची किंमत कळत नाही. अहो साधं कणीस आहे, कणीस. आता कणसाचं चाललंय ना सगळं, म्हणून कणसाचं उदाहरण देतो. साधं कणीस घ्यायला गेलो ना महाराज आपण तर 20 रुपयाला. किती? तेच कणीस महाराज काळं करून देतात, भाजून देतात. किती रुपयाला होते महाराज? ह्या प्रपंचात या संसारात सुद्धा तसंच आहे महाराज. जोपर्यंत आपण जळत नाही ना तोपर्यंत आपली किंमत वाढत नाही. विठ्ठला विठ्ठला. आपलं चरित्र मेल्यानंतर आहे महाराज, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जन्माला यायच्या अगोदर आमच्या नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं. हो या पृथ्वी मातेचा आपल्यावरती खूप मोठा उपकार आहे. हो
काय उपकार आहे माहितीये का? या पृथ्वीवरती आपण बसतो, खोदतो, जाळतो, तिला नाही नाही त्या प्रकार करतो. कधी पृथ्वी माता आपल्यावर रागवली? आपल्या घरामध्ये महिनाभर लाईट बिल चाललं, लाईट आली लाईट आली लाईट आली महाराज, महिन्यानंतर लाईट वाला येतो, बिल टाकून जातो, दुसऱ्या महिन्याला लाईट बिल भरला नाही तर कनेक्शन कट करून टाकतो. बरोबर आहे की नाही? लाईट बिल वाला लगेच लाईट बिल मागतो, पाणी वाला लगेच पाण्याचं बिल मागतो. अहो या भगवान श्रीकृष्ण धरती मातेवर तुम्ही बसता, खोदता, तिला काही काही नाही नाही ते प्रकार करता. कधी पृथ्वी मातेनं तुमच्यावरती 5 रुपये मागितले? हो एवढ्या दिवस माझ्यावरती बसता, द्या माझे 5 रुपये, द्या मला 100 रुपये, कधी मागितले का? नाही ना महाराज. पण पृथ्वी मातेचा आपल्यावरती एवढा उपकार असून सुद्धा ज्या वेळेस या पृथ्वीवर चोरांचा सुळसुळाट होतो, राक्षसांचा सुळसुळाट होतो, त्यावेळेस पृथ्वी माता शांत बसत नाही. बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म झाला फार, बुडविला धर्म झाला फार, बुडविला भारत मज आता, बुडविला भारत मज त्या ठिकाणी शांत बसत नाही. आणि मग पृथ्वी माता काय करते महाराज? व स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जा, व स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जा, पिवा येतो सांगत हो. रडून रडून देवाला सांगायला लागली, हे देवा आजपर्यंत मी माझं घराणं तुला केलं नाही, पण आज मी माझं घराणं तुला सांगतोय. देवानं सुद्धा हे ऐकलं आणि देवानं सर्व देवांना सांगितलं की आता सगळ्यांनी आपापल्या जागेवरती जा. आकाशाची वाणी सांगे सकळ अंसे, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण. हो असं सांगितल्यानंतर महाराज भगवान परमात्मा उठतात आणि शेषाकडे जातात. शेषापती बोले लक्ष्मीचा वर, शेषापती बोले लक्ष्मीचा वर, बोला अवतार घेऊ आता, शेषाला जाऊन सांगितलं, देवा आता आपल्याला अवतार कार्य घेण्याची वेळ आली आहे. पण शेषानं सांगितलं, बाबा मी तुझ्या सोबत येणार नाही. काय येणार नाही? मागच्या वेळेस तुझ्या सोबत आलं, सेविले अरण्य तुम्हा सवेत 14 वर्ष तुला वनवास होताच होता, पण तुझ्या सोबत मला सुद्धा वनवास भेटला, मी तुझ्या सोबत येणार नाही. पण देवानं सांगितलं, देवा अरे आता शेषा तसं करायचं नाही, आता आपण उलट करायचं. कसं उलट करायचं? हा आता तू वाडीला आता तू वडील आता तू वडील आता तू वडील तुझी बाळे, तुझी बाळे, आता तू वडील आता तू वडील काय सांगितलं देवा? आता आपण उलट करायचं, तू मोठा होणार आणि मी लहान होणार. शेषानं सुद्धा विचार केला, आता बरोबर वेळ आली. कसली वेळ आली? सेवा करायची. महाराज पहिल्या अवतारामध्ये शेष लहान होता आणि राम भैया मोठे होते. तर ज्या ज्या वेळेस लक्ष्मण भैया राम भैयाची सेवा करायची ना, राम भैया सांगायचे लक्ष्मणा अरे आता बस झालं, जा आणि झोप, म्हणून सेवा करता आली नाही. आता काय होणार? आता मी मोठा आहे म्हणजे माझी आज्ञा माझ्या भावाला पाळावं लागणार महाराज. हे तेव्हा होतं. केव्हा? त्या काळात. आता काय महाराज माहितीये का? सगळ्यात मोठ्या भावाला सुद्धा लहान भावाची आज्ञा पाळायला लागते. बरोबर आहे की नाही महाराज? हो महाराज. तेव्हा आणि आता खूप जमीन आसमानचा फरक आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल
आणि सांगितल्यानंतर शेषानं विचार केला की आता आपल्याला सेवा करायची वेळ आली आहे, म्हणून त्याने होकार दिला आणि रुक्मिणी मातेला तिकडं भगवान श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं की कौंडण्यपुराशी जावे. तुम्ही कुठं जा? कौंडण्यपुराशी जा, तिकडे तुम्ही अवतार कार्य घ्या. आणि महाराज इकडे थाटामाटामध्ये महाराज कोण? महाराज कंस मामाने एवढ्या थाटामाटात महाराज आपल्या बहिणीचा विवाह सोहळा पार पाडायला सुरुवात केली होती. महाराज एवढा श्रीमंत कंस, एवढा श्रीमंत कंस महाराज, किती रथ असतील, किती घोडे असतील, किती लोक असतील बहिणीच्या विवाहाला. महाराज तो रथ चालला 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 महाराज, आणि अर्ध्या रस्त्यामध्ये रथ आल्या बरोबर महाराज तेवढ्यात एक आकाशाची वाणी झाली. काय झाली महाराज माहिती का? अरे ज्या बहिणीला एवढ्या छोटा मोठा मठात विवाह सोहळा तो पार पडत आहे ना, तिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल आणि तोच तुझा काळ बनेल. असं सांगितल्याबरोबर महाराज कंसाचा लटपटा झाला. कंसानं विचार केला आता काय करायचं, हिला ठेवायचं नाही महाराज. म्हणून कंसानं मागचा पुढचा विचार केला नाही. कंसाने एकच विचार केला. काय महाराज? घेऊनिया खडग मारला नावला, घेऊनिया खडग मारला, घेऊनिया खडग मारला नावला, घेऊनिया खडग मारला नावला. ओ महाराज खडग घेऊन मारायला धावल्याबरोबर महाराज तिचा पती महाराज त्या ठिकाणी वसुदेव आडवा आला आणि वसुदेवानं सांगितलं, अरे कंस तू तुझ्याच बहिणीला मारतोय म्हणे. हो म्हणे, हिला मारू तर काय करू म्हणे, हिच्याच पोटी 8वा मुलगा जन्माला येईल आणि तो माझा काळ बनण्या अगोदर हिलाच जर संपून टाकलं तर माझा काळ राहील का? नाही ना, मग हिला संपून टाकतो. पण वसुदेवानं सांगितलं, देवा कंसा अरे हिला मारून हिचा काहीच दोष नाही, हिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल तो तुला मारील, बरोबर ना? मग तिच्या पोटी 8वा मुलगा जन्माला आला का मी तो तुझ्या जवळ आणून देतो, त्याला तू मारून टाक, पण हिला मारू नको. महाराज पत्नीचं आणि पतीचं हे प्रेम असतं महाराज. काय असतं? हे प्रेम असतं. आणि असं सांगितल्यानंतर महाराज कंस मामाने त्यांना सोडून दिलं. सोडून दिलं का? नाही ना महाराज, सोडून नाही दिलं. त्यांना तसंच कारागृहामध्ये ठेवलं. आणि कारागृहामध्ये ठेवल्यानंतर महाराज कर्मधर्म संयोगाने पहिली मुलगी झाली सुद्धा महाराज. आणि पहिली मुलगी झाल्यानंतर महाराज कंस वसुदेवाने आणि देवकी मातेने ती मुलगी उचलली आणि कंस मामाकडे पळत पळत आली आणि कंस मामाच्या समोर ठेवली. आवाज थोडा कमी करा. विठाला विठाला आणि कारागृहामध्ये ठेवल्यानंतर महाराज पहिली मुलगी झाली. कंस मामा समोर आली. कंस मामाने सुद्धा बघितलं आणि कंस मामाने विचार केला, अरे हे तर पहिलंच आहे. काय आहे? हे तर पहिलंच आहे, याला मारून काही फायदा होणार नाही. म्हणून कंसानं सांगितलं ही मुलगी घ्या आणि तुम्ही जा. पुन्हा त्या ठिकाणी कारागृहामध्ये निघून गेले महाराज. आणि कारागृहामध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळामध्ये महाराज कोण आले माहिती आहे का? नारद महर्षी. नारायण आले आणि नारायणानं सांगितलं, अरे कंसा तू वेडा का खोळा म्हणे, हा तुला एवढं सुद्धा समजत नाही. या कमळाच्या 8 पाकळ्या आहेत. किती आहेत? 8 पाकळ्या आहेत. ह्या पाकळ्या 1 2 3 4 5 7 8 कशा झाल्या? 8 इकडे आली. ह्या पाकळ्या उलट्या करून डबल इकडून मोजत जा म्हणे. समजलं का नाही तुम्हाला? पहिले सुद्धा 8व्याला जन्माला येऊ शकतो, 8वा सुद्धा पहिल्या क्रमांकाला जन्माला येऊ शकतो. म्हणून महाराज कंसाने मागचा पुढचा विचार केला नाही. महाराज साई मारी तो दुराचारी, साई मारी तो दुराचारी, हो महाराज 1 नाही 2 नाही 3 नाही महाराज, किती मारले हो? 6 जण मारले महाराज. आणि 6 जण मारल्यानंतर महाराज 7वा गर्भ आहे ना महाराज तो रोहिणी मातेच्या उदरामध्ये दिला. कोणाच्या उदरामध्ये? रोहिणी मातेच्या उदरामध्ये दिला महाराज. आणि 8वा गर्भ महाराज देवकी मातेच्या पोटामध्ये वाढायला सुरुवात झाली महाराज. आणि तो दिवस त्या ठिकाणी उजाडणार होता महाराज.
8वा गर्भ त्या ठिकाणी वाढू लागला महाराज. आणि ज्या दिवशी भगवान परमात्मा प्रकट होणार होते ना, त्या दिवशी महाराज सूर्य जसा उगवल्यानंतर सर्व ठिकाणी प्रसन्नता प्राप्त करताना महाराज, तेच प्रसन्नता महाराज देवकीचे तेज जसे सूर्य जैसा कसं दिसत होतं महाराज. त्या दिवशी महाराज देवकीच्या तोंडावरती एकदम उजाड स्वभाव आणि सर्वत्र त्या ठिकाणी आनंद व्हायला लागला. आणि तो दिवस महाराज श्रावण मध्य अष्टमी 2 रात्राचे प्रहार होते महाराज. आणि त्या दिवशी सर्व ज्या ठिकाणी जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कारागृहामध्ये जन्माला आले. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की, बोलिए गोपाल कृष्ण भगवान की हो महाराज. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कारागृहामध्ये जन्माला आले सुद्धा. आणि जन्माला आल्यानंतर महाराज आई वडिलांनी रडायला सुरुवात केली. एकीकडनं महाराज आनंद अश्रू होते तर एकीकडून दुःखाचे अश्रू होते. 8वा जन्माला आलाय म्हणजे काहीतरी निश्चितच आनंद असणार. आणि एकीकडून वाटत होतं की 8वा जन्माला आलाय, आता याला कंस मामा लगेच मारून टाकणार. का मारणार? कारण 7वा गर्भ तर याला भेटलेला. 7वा भेटला का महाराज? 7वा रोहिणी मातेच्या उदरामध्ये तिकडे बलराम दादा रूपाने अवतरित झाला आणि इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झाले. दोघेही आई वडील रडू लागले. कृष्णानं बघितलं आणि कृष्णाने आई वडिलांना विचारला, हो मी जन्माला आल्यानंतर तुम्हाला रडायचं कारण काय? असं सांगितल्यानंतर आई वडिलांना सांगितलं, अरे कृष्णा तुला काय माहित आहे? अरे बाळा तुला काय माहित आहे? तुझा मामा किती दुष्ट आहे, तुझा मामा किती पापी आहे. तुझे 1 नाही 2 नाही 6 भावंड त्यांनी मारली. 6 भावंड मारली आणि आता 8वा महाराज तुझ्यावर टपून राहिलाय. तुला जर बघितलं ना तर क्षणात मारून भस्मसात करेल. काय करेल? क्षणात मारून भस्मसात करेल. आणि मग बाळानं कृष्णानं सांगायला सुरुवात केली, अहो काय बोलताय तुम्ही? म्हणे मला बघितल्यानंतर मला मारून टाकेल, पण मी इथं राहील तेव्हा ना. काय सांगू लागलं? मी इथं राहील तेव्हा ना. आई वडील विचार करू लागले, अरे आमच्या पायाला कडी कुलप लागले, बाहेर राक्षस उभे, आता जर आम्ही उठलो इथून तर आमच्या हातापायला कडे कुलप आहेत. तू न रडायला सुरुवात केली तर ते राक्षस जागे होतील आणि तुला पकडून लगेच कंस मामाकडे नेतील. कृष्णानं सांगितलं, मी जाणार नाही, तुम्ही मला घेऊन जा. काय करणार? कृष्ण काय सांगू लागला, मी जायला रिकामा नाही म्हणे, तुम्ही मला घेऊन जाणार. हो अरे पण आम्ही कसं घेऊन जाणार? कृष्णानं सांगितलं, तुम्ही फक्त मला उचलिला कमळापती पायी. उचलल्याबरोबर महाराज हातापायची कडे कुलप तर गळून पडणार. पण महाराज कृष्णानं सांगितलं, मी जाणार नाही, मला तुम्ही घेऊन जाणार. ते पण कुठं महाराज? नराच्या घरात. काय सांगितलं कृष्णानं?
मी जाणार नाही, मला तुम्ही घेऊन जाणार कुठं? नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली झे ठेवी मज आणि तेथे. काय करायचं? तिथं माया जन्माला आली, तिथं मला ठेवायचं आणि त्या मायेला घेऊन तुम्ही इथं यायचं. वसुदेवानं महाराज टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेतलं आणि घेतल्याबरोबर महाराज हातापायाची कडेकुलप गळून गेले महाराज. आणि राक्षस द्वारपाल त्या ठिकाणी झोपी गेले महाराज. आणि झोपी गेल्यानंतर वसुदेव त्या ठिकाणी बाहेर निघाले महाराज. हा महिना सुद्धा कोणता आहे? श्रावण महिना चालू आहे. आणि तो महिना सुद्धा कोणता होता? महाराज आपण किती भाग्यवान आहेत की आपल्याला त्या श्रावणाचं या श्रावणामध्ये सुद्धा भोग घेता येतो. विठाला विठाला. आणि महाराज श्रावण महिना चालू होता, मंद 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 पाऊस पडत होता. वसुदेवानं विचार केला आता पटपट जायचं, याला तिथं ठेवायचं, त्याला इकडं आणायचं, म्हणून बाहेर निघाले. पाऊस पडायला सुरुवात झाली महाराज. त्या समुद्रामध्ये निघाले महाराज. समुद्र त्या ठिकाणी पायापर्यंत आला, गळ्यापर्यंत आला, पोटापर्यंत आला महाराज. आता तोंडात घुसणार महाराज. तो समुद्र सुद्धा विचार करत होता, अरे कोणीतरी जन्माला आलंय म्हणजे शुभ आहे आणि याचं दर्शन मला सुद्धा घ्यावं लागणार. म्हणून तो समुद्र वर वर चालत होता महाराज. पण जगाचा मालक टोपलीमध्ये, मग त्याच्या बापानं त्याला प्रार्थना करावी की नको? करायला पाहिजे की नको महाराज? पण त्याच्या बापानं जगाच्या मालकाचेच नाव घेतलं नाही महाराज. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, आता आपण काय करायचं महाराज? आपले करंगोळीवर बाहेर काढायची आणि दर्शन द्यायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने टोपलीतून आपला पाय काढला. पुढं चढाला काय होतं महाराज माहिती का? मी म्हणायला जातो वर, मला खाली म्हणायला जमत नाही. खाली म्हणलो ना कुठेही जातं आणि वरती म्हणलो ना का आवाज मध्येच कमी पडून जातो. विठाला विठाला. महाराज आपण काही मोठा गायक नाही, मोठा कीर्तनकार नाही, काहीच नाही महाराज. लहानपण दे ग, जेवढा आपण लहान ना महाराज तेवढं लहान महाराज. जर लोक मला म्हटले ना तुला काहीच येत नाही, काहीच येत नाही, काय मला काहीच येत नाही महाराज. फक्त काय झालं महाराज माहित आहे का? कुठंतरी ना महाराज आमच्या घराचं काहीतरी पुण्य असेल, आमच्या आजोबांचं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल. आज 80 वर्ष झालेत आमच्या बाबाला, अजूनही कीर्तन करतात. म्हणून त्यांची इच्छा होती की माझं पाठ राखण सांभाळायला कोणीतरी, म्हणून त्यांचं काहीतरी पारणं पेडण्यासाठी जगाच्या मालकानं या भागवतला पाठवलं. विठाला विठाला. आवाज जर कधी मध्ये डगमगला ना महाराज पटकन सांभाळून घ्यायचा. आपण कुठं होतं महाराज? कीर्तनात. कीर्तनात. विठाला विठाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाय काढला महाराज. समुद्राला दर्शन दिलं, समुद्र शांत झाला. वसुदेवजी पटपट पटपट चालत मथुरेत गेले. तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि तिथल्या मायेला उचलला आणि पटपट पटपट चालत पुन्हा गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर पुन्हा हातापायाला कडेकुलप लागून गेले महाराज. आणि मायेनं रडायला सुरुवात केली. काय महाराज? रडे माया करी अंकात, मने नामा उठवी दूत. आणि ते दूत महाराज उठले आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. आठवा 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 असं सांगू लागले महाराज. त्या मुलीला उचललं, कंस मामाकडे गेले. आणि कंस मामाकडे गेल्यानंतर कंसानं मागचा पुढचा विचार केला नाही. आता मुलगा असो या मुलगी असो, हा 8वा जन्माला आलाय म्हणजे याला संपवायचं. कंस मामानं घेतलं, आपटलं. तेवढ्यात मराठी कडकड 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 करून निघून गेली. अरे मग काय मारी तो गरीबाला. तुझं रागीवती अरे मला काय मारते गरीबाला, तुझा बाप जन्माला आलाय त्याला जाऊन मार. असं सांगितल्यानंतर महाराज कंसाचा थरकाप व्हायला सुरू झाली. एवढा थरकाप
एवढा थरकाप मारा, पायाखालची जमीन आली हो. एखाद्याला जर आपण सहज म्हणलं ना तू मर, शास्त्रकार असं सांगतात, अगा मर म्हणा बोल न सहाती. एखाद्याला मर म्हणलं तर एवढा राग येतो, कंसाला धड धाकट त्याचं मरण समजलंय, तो जन्माला सुद्धा आलाय. मग किती महाराज वाईट वाटलं असेल, किती त्या ठिकाणी राग आला असेल महाराज. कंसाचा थरकाप सुरुवात झाला महाराज. पण इकडं महाराज असं आता तिकडं मथुरेमध्ये जाऊन बघा ना हो, मथुरेमध्ये काय आनंद होता महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आलाय हे सगळ्यांना माहीत झालं. सगळ्यांनी घरासमोर रांगोळी काढली महाराज, आणि दही दूध तूप लोणी घेऊन कोण काय यशोदा मैयाच्या दारासमोर येऊ लागल्या महाराज. आणि मग त्यांचा आनंद सुरू झाला महाराज. कसा? गवळण म्हणती गवळणीला पुत्र एवढा आनंद महाराज. ज्या 4-5 गवळणी होत्या ना तिथं आल्या होत्या ना महाराज, एक गवळण आहे ना महाराज, एक गवळण दुसऱ्या माडीवरती होती. कितव्या माडीवरती? दुसऱ्या माडीवरती होती महाराज. त्या गवळणीनं खालच्या गवळणींना विचारलं, अगं तुम्ही कृष्णाला बघितलं का? म्हण कृष्ण कसा आहे? पाहिला पाहिला महाराज. दुसऱ्या गवळणीनं सांगितल्यानंतर खालून असं त्यांना उत्तर भेटलं. एक आहे ना महाराज, एक म्हातारी होती बरं का, म्हातारी म्हणजे लयच म्हातारी होती. ती म्हातारी महाराज 7व्या-8व्या माळ्यावरती असत, आणि तिनं सांगितलं महाराज, अगं मी त्या कानाचं रूप त्या ठिकाणी बघून आले, काना एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. तिनं तर डाय भैरवीतच सांगितलं महाराज. काय सांगितलं महाराज माहितीये का? याते गोळ माझे गेले हार. काय सांगितलं? माझं कुळच त्या ठिकाणी हारपून घेवलं. एवढं सुंदर रूप त्या कृष्णाचं आहे महाराज. आता पटपट चला आपल्याकडं, अर्धा तास उरला. हा, आणि एवढा आनंद इकडं होता महाराज. कंसानं त्या ठिकाणी तिकडं सांगितलं, अरे चला कोण पटकन आता मला जो मारणार होता त्याला मारण्यासाठी कोण जाईल ना त्याला अर्ध राज्य बक्षीस देतो. किती? अर्ध राज्य बक्षीस देतो असं सांगितल्यानंतर समोर आली महाराज पुतना राक्षसीने, आणि पुतना राक्षसीने सांगितलं, अरे कंसा तू वेड आहे का म्हणे, एवढ्याच्या मुलाला मारण्यासाठी कुठं
अर्ध राज्य बक्षीस देतात का? मी जाते त्याला मारायला. मग पुतना राक्षसीनं विचार केला मला जायचंय ना. मग पुतना राक्षसीनं आपल्या स्थानामध्ये विष भरलं आणि निघाले महाराज. रस्त्यामध्ये जेवढी बालकं भेटली ना महाराज तेवढी बालकं मारले महाराज. यशोदा मैयाच्या दारासमोर गेली. आता आपल्याकडे टाइम उरला नाही म्हणून आपण सुद्धा पुतण्यासारखं पटपट चालायचं महाराज. आणि यशोदा मैयाच्या दारासमोर गेले आणि यशोदाला आवाज दिला. यशोदा मैया बाहेर आली आणि यशोदा मायेने ती अकराळ विकराळ रूप बघतच राहिली. यशोदा मैया बघत राहिल्यानंतर पुतना राक्षसीने म्हणू लागली अगं तू मला ओळखत नाही का म्हणे. अगं मी तुला कशी ओळखणार महाराज, तू कधी व्हॉट्सअपला दिसली नाही मला, कधी इंस्टाग्रामला दिसली नाही, कधी युट्यूबला दिसली नाही, कधी ट्विटरला दिसली नाही, कधी मानपाड्यात दिसली नाही, कशी ओळखणार मी तुला, बरोबर आहे की नाही. असं सांगितल्यानंतर पुतण्यानं सांगितलं अगं मी तुझी बहीण ना. माझी बहीण, पण वडिलांनी तर सांगितलं तुला बहीणच नाही. पुतण्यानं सांगितलं तुमच्याकडे बाहेरून आल्यावरती असंच माणसाचा बाहेरच समाचार घेतात का? नाही म्हणे या. पुतण्याला बसायला दिलं महाराज. आणि मग पुतण्याला सांगितलं म्हणे तुला मुलगा झालाय म्हणे. हो म्हणे मुलगा झालाय. एवढ्यातच आंघोळ घातली आणि झोळीमध्ये झोपी घालवलाय. हा झोपी गेलेला बाबा मनात विचार करत होता अरे मी झोपा काढायला आलो नाही, तुमच्या झोपा उडवायला आलोय. का तुमच्या झोपा उडवायला आलोय. आणि पुतण्याला पाणी देण्यासाठी यशोदा मैया उठली तर घरातलं पाणी संपलं. मग पुतण्या राक्षसीने सांगितलं अगं मी आता जाते पाणी घेऊन येते, बाळावरती 2 मिनिटं लक्ष ठेव. एवढाच वेळ महाराज पुतण्याला सुद्धा होता आणि एवढाच वेळ जगाच्या मालकाला सुद्धा होता. जगाच्या मालकानं विचार केला आता रडायला सुरुवात करायची. त्याने रडायला सुरुवात केली आणि हिला तेवढाच काळ होता का याला उचलायचं, स्तनाला लावायचं, मारून टाकायचं, अर्ध्या राज्याशी बक्षीस त्या ठिकाणी मला भेटणार का नाही. रडायला सुरुवात केली. पुतना उठली, बाळाला घेतलं, मांडीवरती घेतलं, पण बाळानं डोळं अडकले महाराज. आमचे गुरुवर्य भागवत मध्ये सांगतात त्या ठिकाणी अनेक कारण आहेत डोळे का अडकले. त्याची फक्त 3च कारण तुम्हाला सांगतो आणि पुढे चालतो. पहिलं कारण म्हणजे त्या पुतण्याचं तोंडच बघण्यासारखं नव्हतं म्हणून देवानं डोळं अडकले. दुसरं कारण म्हणजे ह्या पुतण्याचं पूर्वचरित्र काय आहे ते स्मरण करण्यासाठी देवाने डोळे अडकले. आणि तिसरं कारण म्हणजे हे पुतण्यानं जे विष धारण करून आली होते ना, हे धारण करण्याचं प्राशन करण्याचं काम फक्त कोण करू शकतं? भगवान शिवजी. त्या शिवजींचं स्मरण करण्यासाठी देवाने डोळे अडकले. आणि पुतना राक्षसीनं आपला स्तर जगाच्या मालकाच्या तोंडामध्ये दिला. कृष्णाच्या तोंडामध्ये दिल्यानंतर कृष्णानं विष प्यायला सुरुवात केली. विष तर पिऊन टाकलं, दूध पिऊन टाकलं, रक्त पिऊन टाकलं आणि आता प्राण ओढायला सुरुवात केली. मग पुतना म्हणू लागले अरे कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. देव म्हणू लागला हे बघ मी पहिले कोणाला धरत नाही. हा माझा नियम आहे. मी पहिले कोणाला धरत नाही आणि धरल्यावर मी सोडत. जाग्यावर महाराज पुतना राक्षसीनेला संपवला. विठाला विठाला. आणि संपवल्यानंतर महाराज त्या पुतना राक्षसीला जेव्हा जाळायला नेलं ना महाराज, जाळल्यानंतर तिचा सुगंध असा वास येत होता. का माहितीये का? अहो या जगाच्या मालकाचा हात तिला लागला होता. दुसऱ्या वेळेस महाराज ही कहाणी कंसाला कळली. आता मारण्यासाठी कोण जाणार? महाबळभट पुढे आला. कोण? महाबळभट. महाबळभट आला आणि महाबळभटानं सांगितलं मी जातो म्हणे मारायला. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या, शेंडी ठेवली, हातामध्ये धोपटी घेतली आणि निघाला महाराज. निघाला 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 सगळ्यांचे भविष्य सांगू लागला. आणि यशोदा मैयाच्या दारासमोर आल्यानंतर महाराज यशोदा मैयानं सांगितलं हो बाबा इकडे या म्हणे, आमच्या घरामध्ये बसा, आमचं बाळ खूप रडतं खूप रडतं म्हणे. असं सांगितल्यानंतर महाबळभट घरामध्ये आले, बसायला पाठ दिला, पाठणीला सुद्धा पाठ दिला महाराज. आणि मग महाबळभटाने पंचांगण उघडलं. त्याचं काय? पंचांगण उघडलं आणि सांगायला सुरुवात केली अहो तुमचा मुलगा वाईट नक्षत्रावर जन्माला आलाय, आत्ताच्या आत्ता भला मोठा खड्डा खोदा आणि त्याच्यामध्ये तुमच्या बाळाला टाकून द्या. आता माझा माता माऊलींना एक प्रश्न आहे महाराज, आपल्या मुलाला एखादा पाय नसावा, आपल्या मुलाला एखादा डोळा नसावा, आपण आपल्या मुलाला टाकून देऊ का? नाही ना महाराज. हे आपला मुलगा आहे महाराज, आपलं ते सोनं, दुसऱ्याचं ते हा महाराज असं असतं. विठाला विठाला.
आणि वाईट सांगायला सुरुवात केल्यानंतर महाराज त्या जगाच्या मालकाला राहावं ना आणि यानं उलट सांगायला सुरुवात केली. आई सांगू लागली, अहो कालच गगाचार्य आले, कालच. आणि त्या गगाचार्याने सांगितलं तुमचा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, सुंदर असं काहीतरी कार्य होणार आहे. असं सांगितल्यानंतर महाबळभटाने गगाचार्याची निंदा करायला सुरुवात केली. काय करतो त्या गगाचार्याचा? चष्मा लावून येतो, त्याला का भविष्य सांगता येतं का? याचं त्याला सांगतो, त्याचं याला सांगतो. आणि भक्ताची निंदा केल्यानंतर देवाला सहन होत नाही. आणि मग देवानं विचार केला, कृष्णाने विचार केला, देवाची भक्ताची निंदा करतो ना, मग खालच्या पाटाला आज्ञा केली, पाठणीच्या पाटाला आज्ञा केली, अरे आता याचा असा समाचार घ्यायचा की केवढा समाचार घ्यायचा महाराज. दोतर गळाले ढुंगा नाचे, दोतर गळाले काय माहिती का, आपल्याकडे फक्त अर्धा तास उरलाय आणि अजून अभंग घ्यायचाय, क्रीडा पण करायचे, खेळ पण खेळायचे, म्हणून अर्धा तासात आपल्याला पळायचंय महाराज. हा, आणि गगाचार्याला संपवलं नाही महाराज. काय केलं गगाचार्याला? काय संपवलं नाही तर तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा. हा, देवाशी आवडे तो एक प्रकार नामाचा उच्चार. हा, देवाला कोण आवडतो माहितीये का? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, देवात भक्ताचा जो वेश धारण करतो तो देवाला आवडतो. गगाचार्याला संपवलं नाही. आता जाणार म्हणून कोण तर पुढं कोणाचं नाव आहे ना, म्हणून उग्रसेनचं नाव आलं. कोणाचं? अक्रूराचं नाव आलं. आणि अक्रूराला सांगितलं की आता तुला त्याच्यामध्ये काही जे राक्षस होते ना, त्या राक्षसांनी सांगितलं, अरे कौसा, आजपर्यंत आपण केलं काय माहितीये का? आपली जागा सोडली आणि त्या कृष्णाकडे गेलं म्हणून त्यानं आपल्याला मारलं. आता आपण उलट करायचं, त्याला इथं बोलवायचं आणि त्याला मारायचं. असं सांगितल्यानंतर महाराज एक छोटंसं उदाहरण देतो. उंदरांची सभा भरली. कोणाची? उंदराला भीती कोणापासून? बोक्यापासून, मांजरापासून. त्या उंदरानं ठरवलं आपल्याला जर याच्यापासून भीती असेल ना तर आपण काय करायचं, आता नाशिकला जायचं, सगळ्यांनी 50-50 रुपये काढा, नाशिकला जाऊ, भला मोठा एक घंटा आणू. कुठे घंटा? हा, तसा घंटा आणू आणि त्या मांजरीच्या गळ्यामध्ये बांधून टाकू. मग तो मांजर कोणत्याही गल्लीतून आला आपल्याला लगेच समजेल. त्याच्यात एक छोटंसं उंदीर होतं, छोटंसं उंदीर, ते हुशार होतं महाराज. त्या उंदरानं सांगितलं, हे घ्या माझे 50 रुपये, अजून 50 देतो. काय करतो? अजून 50 देतो, पण मी काही त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला जाणार. आता तुम्ही समजून घ्या महाराज. हो, जो मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला जाईल तो नाश्त्यावारी संपवला. हा महाराज, विठाला विठाला. हा, आणि टाइम नव्हता त्यांच्याकडं म्हणून त्यानं कोणाला पाठवलं महाराज? अक्रूराला. आणि अक्रूराचा रथ सकाळ सकाळी महाराज यशोदा मैयाच्या दारासमोर आला. आणि दारासमोर आल्यानंतर गवळणी यशोदा मैयाकडे आल्या आणि यशोदा सांगू लागल्या, अगं यशोदा, गवळण म्हणती यशोदे यशोदा मायला सांगू लागले, अगं यशोदा, आमचा काना कुठे, आमचा कृष्ण कुठे? असं सांगितल्यानंतर यशोदा मायनं सांगितलं, अगं जो आपल्या घरासमोर जो रथ उभा आहे ना, त्या रथामध्ये आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जाणार आहेत म्हणे. असं सांगितल्यानंतर गवळणी त्या ठिकाणी अक्रूरजीला सांगू लागले, अरे अक्रूरा चांडाळा, तू ज कोणी धाडिले का वध करू आलासे म्हणे. अरे अक्रूरा, तू जर आमच्या भगवान परमात्म्याला जर घेऊन गेला तर आम्ही या मथुरेमध्ये कसं राहायचं सांग ना अक्रूरा. अक्रूरा नेऊ नको
भगवान. ए अक्रूरा, आमच्या भगवंताला नेऊ नको रे. विवळणे करू लागल्या, रडू लागल्या, रथाला आडव्या झाल्या. पण देवानं सांगितलं, हे गवळणीनो, माझा अवतार कार्य इथं तर आहेच, पण अजून मला दुसऱ्यांना सुद्धा संपवायचं आहे ना. मला अवतार तिकडं सुद्धा घ्यायचं आहे, म्हणून मला आता जावं लागणार. आणि अक्रूर ज्याला सांगितलं, अक्रूरा वेगे हाके रथासे. आणि अक्रूरने रथ हलवायला सुरुवात केली. रथ त्या ठिकाणी सुरू झाला महाराज. आणि कंसानं त्या सगळ्या राक्षसांना सांगून ठेवलं होतं की ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथे येईल त्याच वेळेस त्याला संपून टाकायचं. महाद्वारामध्ये एक भला मोठा हत्ती ठेवला होता. त्या हत्तीला सांगितलं होतं, इथं मध्ये आला का तुझ्या पायानंच दाबून टाकायचा. कोल्हापूरचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. हत्तीचा दृष्टांत आला म्हणून सांगतो, दुसरं काही सांगत नाही महाराज. माणूस तर माणसावर प्रेम करतो महाराज, पण प्राणी सुद्धा माणसावर प्रेम करतो की नाही महाराज. हे उदाहरण कोल्हापूरचं आहे महाराज. माणुसकी हारली आणि पैसा जिंकला महाराज. आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्याबरोबर त्या हत्तीनं बघितलं. हत्तीनं सुद्धा विचार केला, अरे ज्या वेळेस मी माझ्या घरच्यांना म्हणत होतो मला सोडवा, मला वाचवा, त्यावेळेस माझं कोणीच आलं नाही. त्यावेळेस ह्या बाबानं मला सोडवलं, म्हणून याला मारायचं नाही. बलराम दादाने आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या राक्षसांना संपवलं. आपल्याकडं टाइम कमी, सगळ्यांना संपवलं आणि द्वारकेचे राजे सुद्धा झाले महाराज. आणि झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा मोठे होऊ लागले. आणि मोठे झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान असताना आहे ना महाराज, घराच्या बाहेर निघायचं. लहान मुलांना काय असतो, आनंद असतो. पण लहान असताना ते कसे बाहेर निघतात माहितीये का महाराज. तळवे तळहात हो, गुडघ्यानं रंगत बाहेर आला आणि कृष्णानं माती खाल्ली. काय खाल्ली? माती खाल्ली. आणि हे कोण बघितलं? बलराम दादा. आणि बलराम दादा पळत घरात गेले. आई आई आई, कानानं माती खाल्ली. महाराज, हा आनंद दुसरीकडे कुठं आहे का हो? आज जर महाराज एखादा जण जर या कीर्तनात नसता तर आनंद त्याला घेता आला असतं का? नाही ना महाराज. आमचे रस्ते महाराज बघा ना कसे. महाराज तुम्हाला सांगू का, ही पिढी आणि अजून एखादी पिढी परमार्थ फक्त ह्याच लोकांनी जिंकला महाराज. याच्यानंतर महाराज सूट वाल्यांना परमार्थ कळणार नाही महाराज. आपल्याला जेवढं या मंडळीकडून घेता येईल ना तेवढं आपण घेतलं पाहिजे महाराज. विठाला. आणि असं सांगितल्यानंतर आईनं महाराज काठी घेतली आणि पळत आली. कृष्णानं सांगितलं, आई मी मातीच खाली ना. आ कर म्हणे. आ केल्याबरोबर महाराज सर्व देवांचं दर्शन यशोदा मैयाला त्या लालाच्या मुखामध्ये झालं. आणि मुखामध्ये झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अजून मोठे व्हायला लागले. आणि मोठं झाल्यानंतर महाराज त्यांचं एक मंडळ स्थापन झालं. कोणतं मंडळ स्थापन झालं महाराज? आणि त्याचं नाव ठेवलं महाराज शौर्य गोपाल बाल मित्र मंडळ. आणि त्यांच्या मंडळात कसे गोपाळ होते महाराज माहितीये का? भागवत महाराजांसारखे अगरबत्ती छाप. कसे? अगरबत्ती छाप, पाव खाऊन आतपाव झालेले. असे झाल्यानंतर मग कृष्णानं सांगितलं, अरे गोपाळांनो, अरे काय म्हणे हा प्रकार. आपण जर सर्वजण जर अगरबत्ती छाप असलो तर आपलं कसं होणार म्हणे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं, अरे तुमच्या घरामध्ये दही दूध तूप लोणी आहे का नाही म्हणे. टुबे महाराज आहे का नाही?
आमच्या घरामध्ये दही आहे, तूप आहे, दूध आहे, लोणी आहे, सगळं आहे महाराज, पण आमच्या डेअरीला भेटत नाही. सगळं जातं डेअरीला. कुठं जातं? डेअरीला. म्हणून आमच्या डेअरीला भेटत नाही. मग कृष्णानं सांगितलं, अरे तुम्हाला जर ते दही दूध तूप लोणी जर खायचं असेल ना तर माझ्यासोबत या अभंगाच्या प्रथम सांगितलं की तुम्ही जर माझ्यासोबत आले ना, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्यासोबत जर आले ना तर तुम्हाला कसली चिंता करायची गरज नाही. हो, देव काय सांगतो, तुम्ही जर देवाच्या सोबत आले ना, देवाच्या सोबत, तरच तुम्हाला चांगलं भेटल. काय होईल? तरच तुम्हाला चांगलं भेटल. अन्यथा जर तुम्ही दुसऱ्याच्या संगतीला जर गेले ना तर तुम्हाला चांगलं भेटणार नाही, खायला सुद्धा भेटणार नाही. असं सांगितल्यानंतर गोपाळानं सांगितलं, अरे देवा तुझ्यासोबत येतो, याच्यात काहीच खंत नाही, पण तुझ्यासोबत आल्यानंतर आमचा काय फायदा? कारण प्रत्येक मनुष्य या मृत्यू लोकामध्ये काम करत असताना पहिल्यांदा हा विचार करतोय की मी जर याच्यासोबत गेलो तर माझा त्याच्यामध्ये काय फायदा. बरोबर आहे की नाही? मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा गोपाळांनी सांगितलं, बाळा आम्ही तुझ्यासोबत येतो, पण तुझ्यासोबत आल्यानंतर आमचा काय फायदा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कृष्णानं सांगितलं, छाती ठोकून सांगतो मी, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, तुम्ही नाही नाही म्हणाल तोपर्यंत मी तुम्हाला खायला देईल. आश्वासन दिलं. काय केलं? आश्वासन दिलं. आणि आता काही मंत्री महोदय आश्वासन देतात, पूर्ण होतात का? नाही ना महाराज, पण आश्वासन द्यावं लागतात. कृष्णानं आश्वासन दिलं, गोपाळांना सांगितलं, हो तुम्ही माझ्यासोबत चला, पुरे म्हणाल तोवरी मी तुम्हाला देईन. काय म्हणाल? पुरे म्हणाल तोवरी मी तुम्हाला देईन. म्हणून सर्व गोपाळांनी विचार केला, आता आपण काय करायचं? दही दूध तूप लोणी खायला जायचं महाराज. आणि सकाळच्या पहाटे महाराज त्या गवळणीन महाराज, हो काय गवळणीचा थाट महाराज, प्रातःकाळी उठल्या गवळणी बाळा, घरोघरी मांडले घुसळ न सकाळा, डुमडुम करती डेरे घुमती. ओ ते डेरे घुमू लागले महाराज. दही त्या ठिकाणी मिश्रण होऊ लागलं, ताक बनू लागलं. आणि ताक बनल्यानंतर महाराज त्या गवळणी सगळ्या एकमेकांना आवाज देऊ लागल्या, अगं बाई तुझं झालं का म्हणे, तुझं झालं का, चला 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 आपल्याला दही दूध तूप लोणी विकायला जायचंय महाराज. आणि त्यांचा शृंगार कसा होता महाराज माहित आहे का? पहिलं डोरलं सगळं बाय, कपड्याला नकात नक घालून सारा पाठ मात करून
त्यांचा एवढा साज शृंगार करून एकमेकाला आवाज देऊ लागला, गंगा यमुना चंद्रावळी. सगळ्यांना आवाज दिला महाराज आणि गवळणी निघाल्या महाराज बर का. दही दूध तूप लोणी विकण्यासाठी निघाल्या. पण ह्या बाबांना काय केलं होतं महाराज माहितीये का, सगळ्या गोपाळांना सांगून ठेवलं होतं, ज्या रस्त्याने त्या गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन जातात ना तो रस्ता आपण अडवायचा. आता हे सगळे अगरबत्ती छाप आणि त्या गवळणी हा महाराज आणि आडवे झाले सर्व गोपाळ. आणि मग गवळणी त्या कृष्णाला सांगू लागले, अरे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, नंदलाला रे गोपाला. अरे कृष्णा जाऊ दे ना मला, उशीर झाला बाजाराला. अरे कृष्णा जाऊ दे ना मला. पण कृष्णा सांगतो नाही, आज तुम्ही आम्हाला दही दूध तूप लोणी दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार. असं सांगितल्यानंतर महाराज त्याच्यात एक जरा भक्कम गवळण होती बर का. त्या गवळणीनं महाराज धक्का दिला, व्हा बाजूला. सगळ्या गोपाळांना बाजूला केलं महाराज आणि भरभर 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 करत निघून गेल्या महाराज. आणि मग गोपाळ भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले, अरे कृष्णा, कॉलर ताट करून छाती वर करून म्हणत होता ना माझ्यासोबत चला तुला देतो खायला. कृष्णाला वाटलं अरे मी यांना सांगितलं आणि आता यांना खायला दिलं नाही. मग कृष्णाने आता एक युक्ती सुचवली. काय युक्ती सुचवली माहिती आहे का महाराज, अरे गोपाळांनो आता आपण चोरी करायची. काय करायची, हा मग चोरी करायची. पण चोरीसाठी आपल्याकडे हत्यार पाहिजे का नको, एखाद्या माणसाला मारायचंय मग आपल्याकडे चाकू पाहिजे का नको, तलवार पाहिजे का नको. हा चाकू बंदूक असले तर महाराज बरोबर माणूस त्या ठिकाणी मारतो, बरोबर आहे की नाही. हा पण ते हत्यार घेतलं नाही. कोणतं हत्यार घेतलं महाराज, मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, गोटे घ्या, गोटे, काठ्या घ्या, सराटे घ्या, गाळी माती घ्या, एवढं सामान घ्यायला सांगितलं. आणि मग गोपाळानेच त्याला विचारलं, अरे याचा वापर करायचा कसा, जर आपल्याकडे बंदूक आहे आणि ती बंदूक जर चालवतो चाली नाही तर त्याचा काय उपयोग आहे का. नाही ना महाराज, तुम्ही माझ्याकडे बघा, विठाला विठाला. आता आपल्याकडे फक्त 20 मिनिट राहिले, 20 मिनिटात संपवतो हा भागवत. कसाही असो पण फक्त 10-15-20 मिनिट माझ्याकडे बघा. काय करा, माझ्याकडे बघा महाराज. हो आणि आपण कुठं होतो, कीर्तनात, बरोबर आहे की नाही. विठाला विठाला. काय होतं माहिती का, थोडस इकडं तिकडं लक्ष गेलं ना सगळ्यांचं का मग आम्ही पण हरपून जातो, आम्ही पण कुठेतरी बाजूला निघून जातो. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे तुमच्याकडे जे गोटे आहेत ना, गोटे, आपण सुंदर असं निवांत घर बघणार आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर माठ वरती टांगवलेले असतात, बरोबर आहे की नाही. आणि त्या माठात काही आहे का नाही आपल्याला समजणार का नाही. मग आपण काय करायचं, आपल्या हातामध्ये जे गोटे आहेत ना ते गोटे त्या माठावर फेकायचे. त्या माठाचा आवाज जर असं जर आला ना तर काय समजायचं, हे रिकाम एमटी. काय म्हणतात त्याला, एमटी म्हणजे इंग्लिश महाराज. हा इंग्लिश आपल्याला पटकन समजते, मराठी लवकर समजत नाही. हे रिकाम आहे. आणि आपल्याकडे जी काठी आहे ना ती काठी काय करायची माहिती का, दुसऱ्या माठावर मारून बघायची. ते माठ जर बद असं जर आवाज आला ना का समजायचं नक्कीच याच्यात काहीतरी आहे. आपण काय करायचं, आपल्या काठीनं तो माठ फोडायचा. पण फोडल्यानंतर त्याच्यात एक गोपाळ होता महाराज. त्या गोपाळानं काय सांगितलं माहितीये का, आणि जर ती गवळण पळत आली तर मग कृष्णानं सांगितलं, तुमच्याकडे जी गाळीव माती आहे ना, गाळीव माती ती खाली टाकून द्यायची, गवळण घसरून पडणार आणि पडल्यानंतर आपण दही दूध तूप लोणी खायचं. त्याच्यात अजून एक शहाणा गोपाळ होता बरं का, अजून एक शहाणा गोपाळ होता. त्या गोपाळानं सांगितलं, आणि ती गवळण जर चष्मा घालून आली तर, काय सांगितलं, चष्मा घालून आली तर. मग कृष्णानं सांगितलं, अरे तुमच्याकडे जे काटे आहेत ना, काटे ते खाली टाकायचे, तिच्या पायात ते काटे घुसणार आणि ती गवळण जागेवर पडणार. आपल्याला तो दही दूध तूप लाईक आला खायला भेटल. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, गडबड गोंधळ करावा लागणार नाही. त्याच्यासाठी कसं जावं लागणार, अभंगाच्या तिसऱ्या चाला
आणि मग काय सांगितलं कृष्णानं, आता आपल्याला जर आनंदानं जर तो काला खायचा असेल ना, दही दूध तूप लोणी जर खायचं असेल ना, तर गडबड गोंधळ करता कामा नाही. गडबड गोंधळ जर करत गेलो तर त्या गवळणी उठणार, आपल्याला घरातूनच बाहेर हुसकून देणार. मग आपण काय करायचं, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू जायचं, सुंदर असं एक निवांत घर बघायचं. आणि सर्व गोपाळांनी महाराज हळूहळू गेले, सुंदर एक असं निवांत घर बघितलं. आणि घर बघितल्यानंतर महाराज सर्व गोपाळ त्या ठिकाणी आता त्या दारात गेले. पण आता मध्ये प्रवेश कसा करायचा म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं, अरे सगळ्यांनी डोळे अडका. काय सांगितलं, सगळ्यांनी डोळे अडका. याच्यात एक शहाणा गोपाळ होता बरं का, एक शहाणा गोपाळ. बघू बरं हा कसा आपल्याला मध्ये घेऊन जातो, म्हणून त्याने डोळे अडकले. त्याने अर्धे डोळे असे ठेवले बरं का, अर्धे ठेवले. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशी लीला केली, सर्व गोपाळांना मध्ये घेतलं आणि तो जो अर्धा डोळा दाबून होता ना त्याला बाहेरच ठेवलं. मग यानं विचार केला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव आहे, त्यांनी सगळ्यांना मध्ये घेऊन गेला आणि मी डोळे अडकले नाही म्हणून मला बाहेर ठेवलं. मग त्या गोपाळांना पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा माझी चुकी झाली, मी सगळे डोळे अडकतो पण मला मध्ये घे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला मध्ये घेतलं, निवांत असं सुंदर घर बघितलं. आणि त्या घरामध्ये महाराज वरती माठ टांगवलेला होता. जशी यांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी करायला सांगितली होती ना, त्याच प्रकारे गोटे टाकले, काठी मारली, दही दूध तूप लोणी सर्व त्या ठिकाणी खाल्लं. महाराज एकदम आनंदामध्ये दही दूध तूप लोणी खाल्लं. आणि खाल्यानंतर महाराज गवळणीनं तक्रार करायला सुरुवात केली. महाराज आपल्याला सांगायला लागलं, आवर्त घे बाबा, आवर्त घे, आवर्त घे सांगायला लागलं. आणि गवळणीनं गारानं करायला सुरुवात केली. गवळणी यशोदा मायाला सांगू लागले, अगे ए यशोदा गोकुळी राह का, काय सांगू लागले, राह का यशोदा मायाला सांगू लागले, अगे यशोदा आता आम्ही गोकुळात राहावं की नाही. काल तुझा पोरगा आला म्हणे, बाहेर म्हातारा झोपलेला होता, बाहेर म्हातारा. त्या म्हाताऱ्याचं थोडं डोकं चुकलं नाही तर मरून गेला असता म्हातारा. माठ टाकला त्याच्या डोक्याजवळ. दुसरी गवळण म्हणू लागले, अष्टदळ काढले अंगणी, वरमुते तुझा चक्रपाणी. अगे यशोदा एवढी सुंदर घरासमोर रांगोळी काढली होती आणि तुझं ते पोरगा आलं कृष्ण काढत आणि त्या रांगोळीवरती मुथून केलं म्हणे. अगे यशोदा सांग ना, गोकुळी राहावे का जावे. अगं यशोदा गोकुळात राहायचं का नाही राहायचं म्हणे सांग ना. यशोदा मैया म्हणू लागली, अगं माझं पोरग तर एवढंच बारकाय, काय माझ्या पोरावर आरोप करतो म्हणे. 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझे खेळ, अंगणी माझे खेळ, लटकच घेताल ग गोकुळच्या नारे. वरून यशोदा मैया त्यांना काय म्हणू लागली माहिती का, याचा भवरा, तुम्ही लपून याचा भवरा, हो माझ्या बाळावरती आळ घेऊ नका. पण यशोदा विठ्ठला विठ्ठला यशोदा मैया म्हणू लागली, माझ्या बाळावरती आरोप करू नका. असं सांगितल्यानंतर गवळणी म्हणू लागला, तुझ्या बाळावरती आम्ही आरोप करतोय ना, आता तर तुझ्या समोर तुझ्या पोराची चोरी पकडून दाखवतो. कृष्णाने तुला करते चोरी तुझ्या समोर पकडून दाखवायची ना, झालं आपलं निश्चित. इकडे बघा पटकन पकडून, इकडे बघा, इकडं. हा त्या हाराकडनं का बघू, माझ्याकडे बघा. आणि मग कृष्ण एका घरामध्ये चोरी करायला गेला. गवळणीने त्या कृष्णाला पकडलं आणि कृष्णाला घेतला. चाल चाल म्हणे, आता तुझ्या आईला तुझी चोरी दाखवतोच. कृष्ण म्हणू लागला, अगं सोड मला, सोड मला. तो कृष्ण आहे महाराज. आणि त्या बाईचा पती त्याच रस्त्याने येत होता. कृष्णानं काय केलं, आपला हात सोडून घेतला आणि त्या बाईच्या पतीचा हात त्या बाईच्या हातामध्ये देऊन टाकला. तो गडी म्हणू लागला तिचा नवरा तिला, अगं तू मागं तर फिरून बघ मी कोण आहे. ती म्हणू लागली, अरे तुला भरपूर बघितलंय म्हणे, तू कोण आहे, तू काय आहे, कसं आहे.
आणि यशोदा मैयाच्या दारासमोर ती बाई पोहोचली. कृष्ण यशोदा मैयाच्या कडेवर. कृष्ण म्हणू लागला, आई दरवाजा उघडत असतील ना तर मला कडेवर घेऊन मग दरवाजा उघड. आणि कृष्णाला घेतलं कड्यावरती आणि दरवाजा उघडला. मग त्या बाईनं मागं वळून बघितलं, अरे कृष्ण जर तिकडे, माझ्या हातात काय? तिच्या हातात कोण होता बाबा? तिचाच नवरा तिच्या हातात होता आणि कृष्ण तिकडे होता महाराज. एवढ्या एवढ्या लीला करू लागल्या महाराज. आणि मग त्या लीला त्या ठिकाणी सहन होईना म्हणून आईनंच कृष्णाला सांगितलं, अरे कृष्ण आता तुझ्या खोड्या मी ऐकून घेणार नाही. तू खूप खोड्या करायला लागला. आता तुला मी शाळेत टाकणार. कितवीला आहे तू? 4थीला. तू कितवीला आहे? हा? 2रीला. सिनियर 5Gचं कोणी आहे का इथं? ज्युनियर बिनियर कोणी? हा नाही महाराज. मग यशोदा मायानं सांगितलं, तुला मी इंग्लिश मिडियमला टाकणार नाही, तुला बालवाडीत टाकणार नाही, तुला मराठी शाळेत टाकणार नाही, तुला कुठं टाकणार आता मी? गोशाळेत. कुठं? हा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये सुद्धा चरित्र केलं, द्वारकेत सुद्धा चरित्र केलं, मथुरेत सुद्धा चरित्र केलं. पण आज आपण कुठलं चरित्र बघितलं महाराज? गोकुळातलं. आणि आईनं सांगितलं, उद्यापासून तुला गोशाळेत टाकलं, उद्यापासून तू गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्यांना सांगितलं, बाबा काय सांगितलं कृष्णानं? उद्यापासून काय करायचं आपण? आता गायी घ्यायच्या. आणि गायी घेतल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरामधून दही असेल, काही भाकर असेल, काही भाजी असेल, काही मिरची असेल, हा कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, जे जे आपल्या घरामध्ये असेल ना ते घ्यायचं. आणि उद्यापासून गायी चारण्यासाठी आपण कुंजावनाला जायचं. आणि सगळ्यांनी गायी घेतल्या महाराज, शिदोऱ्या घेतल्या आणि गेले ना महाराज गायी चारायला. गायी चालल्या वनाप्रती. गायी निघाल्या महाराज, सर्व गोपाळ निघाले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा निघाले महाराज. आणि गायी महाराज चरू लागल्या. गाय काय करू लागल्या? गायी चरू लागल्या. पण चरत असताना महाराज ह्या लोकांनी काय केले महाराज माहितीये का? आता गायी तर त्यांचं काम करायला लागल्या, मग आपण आपलं काम केलं पाहिजे की नको? हा. मग यांनी महाराज आपापले काम सुरू केले. काय काम सुरू केले महाराज माहितीये का? खेळ खेळायला सुरुवात केली महाराज. कोणते खेळ खेळायला सुरुवात केली महाराज माहितीये का? कोणाला कंटाळा आला का? अजून किती तास कीर्तन करायचं? 1 तास. आता कोणाला आपण ऐकत? हा विठाला विठाला. एवढी साथ संगत असल्यावर तुम्हीच म्हणा ना महाराज कीर्तन कर बघ, किती कीर्तन करेल का नाही? आपण 3 तास कीर्तन करू की नाही? मग असं असल्यावर पण नाही, आता उरकत घ्यायचं. चला. हा. आणि मग एवढे खेळ खेळत असताना एका गवळणीनं बघितलं आणि त्या गवळणीनं काय विचार केला, अरे गोपाळ तेवढे वृंदावनात जातात आणि एवढे खेळ त्या ठिकाणी खेळायला लागलेत, एवढे खेळ, हा आनंद आपल्याला सुद्धा घ्यावा लागणार. म्हणून आपण काय करायचं? आपण आपल्या घरामधलं जे पाणी आहे ना
ते वतून टाकायचं. काय करायचं? वतून टाकायचं आणि सासूला काहीतरी निमित्त म्हणून सांगायचं आणि आपण सुद्धा त्यांच्यासोबत खेळ खेळायला जायचं. आणि त्याने आपापल्या घरातले ते माठ होते ना पाण्याचे ते ओतून दिले आणि सासूबाईला सांगितलं, घरातलं पाणी संपलंय, कपडे धुवायचे, आम्ही जातो म्हणे नदीवर पाणी आणायला आणि कपडे धुवायला. हे गारानं करून तिकडे गेल्या महाराज आणि गोपाळांसोबत त्या सुद्धा खेळ खेळू लागल्या. आणि खेळता 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 महाराज काय खेळायचे सुख, खांदे भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. हा आता महाराज मला सुद्धा भूक लागली तर तुम्हाला लागणारच महाराज. एवढे खेळ खेळलो महाराज, एवढे खेळ खेळलो, आता मला भूक लागली. म्हणून गोपाळांनी सांगितलं, बाबा आता आपण खेळ खेळून थकलो, आता आपल्याला कसली गरज आहे? भोजनाची गरज आहे. मग कृष्णानं सांगितलं की सगळ्यांनी आपापल्याला ह्या आपापलं काय आणलं असेल, दही दूध मीठ मिरची कांदा लसूण सगळ्यांनी एकत्र आणा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं माहित आहे का महाराज? सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित करून सगळ्या गोपाळांना वाटून दिल्या. आणि मग त्यानं सांगितलं, बाबा अति असा दुर्लभ हा काला आहे, हा काला खायचा, यानं पोट भरायचं नाही, यानं फक्त मन भरायचं, हा काला सांडवायचा नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सांडला, बाबा अति दुर्लभ असा काल आहे, स्वर्गात नाही वैकुंठात नाही, तो फक्त कुठे आहे? मृत्यू लोकामध्ये आहे. आणि मनुष्य देहामध्ये तुम्हा मला हा काल आहे, अति दुर्लभ असा काला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भेटणार आहे. हो, तत्पूर्वी सर्वांनी आता प्रेमानं हात वरती करा, प्रेमानं. कसं? प्रेमानं. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी थोडे म्हणाल तो बरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी थोडे म्हणाल तो बरी, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी थोडे म्हणाल तो बरी. यथामती यथावकाश नियोजित वेळेप्रमाणे आज या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती जेवढं जेवढं काही चांगलं बोललं असेल ना महाराज, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवत असो, ना तरी बालक बेबडा बोलू का वाकुडा बिचुका पावले, ती चोज करून माऊली रिजे जीवी उदार अंतकरणाने. जेवढं जेवढं चांगलं असेल ना महाराज, ते स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलादुरी अध्यक्ष विजय